गणेशोत्सवानिमित्त ठाकरे कुटुंबाचं मनोमिलन। उद्धव ठाकरे उद्या सहकुटुंब शिवतीर्थावर जाणार बाप्पांच्या दर्शनासाठी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 29 आणि 30 तारखेला मुंबई दौऱ्यावर। मुंबईतील लालबागचा राजा आणि इतर गणपतींचंही घेणार दर्शन। मुंबई उच्च न्यायालयानं मनोज जरांगे पाटलांना खडसावलं। आझाद मैदानात आंदोलनाला परवानगी नाकारली। खारघर इथे देखील पर्यायी जागेबाबत सरकार निर्णय घेऊ शकतं। नियमाला धरून कायद्याच्या सगळ्या नियमात राहून आम्ही आमरण उपोषण 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आझाद मैदानावरती करणार आहे। कोर्टाच्या मनाईनंतरही मनोज जरांगे मुंबईला जाण्यावर ठाम। सरकारनं आडमुठेपणा करू नये, जरांगेंचा इशारा। मनोज जरांगे कायद्यापेक्षा मोठे नाहीत। जरांगेंना जनतेला वेठीस धरू देणार नाही। गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर हल्लाबोल। बीडमधील जाळपोळीच्या मागे वाल्मिक कराडचा कट। बाळा बांगरच्या दाव्याचा हवाला घेत आमदार प्रकाश सोळंकेकडून एसआयटी चौकशीची मागणी। राज्याने केंद्राकडे ठराव पाठवून मराठा आरक्षण द्यावं। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी बडे मुद्देमध्ये सुचवला पर्याय। सीएम डीसीएमच्या वादात मराठ्यांचं नुकसान करू नका, अंधारेंनी लगावला टोला। कॅबिनेट नंतर शिवसेनेच्या मंत्र्यांची वेगळी बैठक। माध्यमांसमोर वक्तव्य करण्यास सेनेच्या मंत्र्यांना शिंदेंनी मनाई केल्याची सूत्रांची माहिती। भाजपमध्ये गेलेल्या संग्राम थोपटेंच्या कारखान्याला कर्ज हमी देण्यास अजितदादांचा विरोध, तर मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईनंतर कारखान्याला सरकारकडून कर्ज हमी। 1 सप्टेंबरपासून मुंबई ते जयगड आणि विजयदुर्ग रोरो सेवा सुरू होणार। मुंबईतून कोकणात आणि तळ कोकणात जाणाऱ्यांना मोठा दिलासा। मुंबई हायकोर्टाने जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला परवानगी नाकारली आहे। जरांगेंना नवी मुंबईतील खारघरमध्ये आंदोलन करण्याची मुभा मुंबई हायकोर्टाने दिली आहे। मुंबई हायकोर्टाने परवानगी नाकारल्यानंतर 29 तारखेला आझाद मैदानावर उपोषण करण्यावर मनोज जरांगे ठाम आहेत। उद्या सकाळी अंतरवालीतून मुंबईसाठी निघणार असल्याचं जरांगेंनी म्हटलंय, तर हे सरकारचं षडयंत्र असल्याचा आरोपही जरांगेंनी केलाय। जरांगे हे कायद्यापेक्षा मोठे नसल्याचं वक्तव्य वकील सदावर्तेंनी म्हटलंय, तर जनतेला वेठीस धरू देणार नसल्याचाही इशारा सदावर्तेंनी जरांगेंना दिलाय। सरकारकडून शिंदे समितीला 6 महिन्यांची मुदतवाढ दिल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली आहे। मराठा उपसमितीच्या बैठकीनंतर त्यांनी ही घोषणा केली, तर फडणवीसांनी 16% दिलेलं आरक्षण मवियाने घालवल्याचंही ते म्हणाले। पावसाळ्यासह गणेशोत्सव असल्यानं जरांगेंनी आंदोलन स्थगित करण्याची विनंती विखे पाटलांनी जरांगेंना केली आहे, तर काही गोष्टी कायद्याच्या कचाट्यात अडकल्याचंही ते म्हणाले। मुख्यमंत्री फडणवीसांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र साबळे आणि जरांगेंमध्ये चर्चा झाली आहे। गणपतीमुळे आंदोलन पुढे ढकलण्याची साबळेंनी जरांगेंना विनंती केली। आंदोलनाच्या माध्यमातून दंगल घडवणे हा जरांगेंचा उद्देश असल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंनी केलाय। गेल्या 1.5 वर्षापासून त्यांनी हेच केलंय, तर त्या 28.5 किलोला उचला म्हणत ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी जरांगेंवर हल्लाबोल केलाय। मी अपशब्द वापरले नसून बोलीभाषेत बोललो होतो। विनाकारण वाद पेटवला जात असल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलंय, मात्र मी तो शब्दही मागे घेतलाय। मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री विरोधातील वक्तव्यावरून जरांगेंनी स्पष्टीकरण दिलंय। बीडमध्ये मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे।
फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण देण्याचं कबूल केलं, मात्र आरक्षण न देता त्यांची फसगत केल्याचा आरोप नाना पटोलेंनी फडणवीसांवर केला. बीडमध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचं काम लक्ष्मण हाके करतायत, तर अजित पवार पालकमंत्री म्हणून बीड जिल्हा टार्गेटवर आहे असा आरोप करत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सतीश कुलाळ यांनी टीका केली आहे. बीडच्या गेवराईमध्ये लक्ष्मण हाकेंनी पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगऱ्यांशी चर्चा केली. हाके आणि त्यांच्या समर्थकांवर काल गेवराईमध्ये गुन्हा दाखल झाला होता आणि याबाबत त्यांनी चर्चा केली आहे. भाजपात गेलेल्या संग्राम थोपटेंना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राजगड सहकारी साखर कारखान्याला खेळत्या भांडवलाच्या कर्जाची हमी सरकार देणार असल्याची माहिती समोर येते. शिवसेना नेते आणि तानाजी सावंतांचे बंधू शिवाजी सावंत भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. शिवाजी सावंतांच्या निर्णयामुळे सोलापुरामध्ये पालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेला मोठा धक्का मानला जातोय. भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्यात आलेत. संजय सावकारेंना काढून पंकज भोयरांना पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर सावकारेंची बुलढाण्याच्या सहपालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून कुठलीही नाराजी नसल्याचं स्पष्टीकरण सावकारेंनी दिलंय. उलट भंडाराला जाणं येणं जमत नसल्यानं पालकमंत्रीपद नको म्हणून मीच मुख्यमंत्र्यांना विनंती केल्याची माहिती त्यांनी दिली. शरद पवारांना सर्वांची नावं तोंडपाठ असल्याचं गोपीचंद पडळकरांनी म्हटलंय, पण 160 आमदार निवडून देतो असं सांगणाऱ्या दोघांची नावं पवार विसरल्याचं म्हणत त्यांनी टीका केली आहे. नांदेडच्या नायगावात वसंत चव्हाणांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी काँग्रेस नेत्यांसोबत अशोक चव्हाणांनी स्टेज शेअर केलाय. यावेळी मंचावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार छत्रपती शाहू महाराज, माजी मंत्री अमित देशमुख आणि माजी मंत्री विश्वजित कदमांची देखील उपस्थिती होती. पक्षापलीकडचेही काही संबंध असतात. माझ्या जुन्या सहकाऱ्यांनी आमंत्रण दिल्याचं स्पष्टीकरण अशोक चव्हाणांनी दिलंय. वसंत चव्हाणांच्या पुतळा अनावरण सोहळ्यामध्ये त्यांनी हजेरी लावल्यावर त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं. बारामतीमध्ये आज शरद पवारांनी विद्या प्रतिष्ठान संस्थेला भेट दिली. यावेळी त्यांनी संस्थेच्या कामाची पाहणी केली आहे. त्यांच्यासोबत संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड देखील उपस्थित होते. मालेगावमध्ये विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचा आरोप आसिफ शेख यांनी केलाय. मतचोरीमुळेच MIM उमेदवार निवडून आल्याचा आरोप देखील त्यांनी केला. स्वतःच्या गावात नव्हे तर दुसऱ्या भागातून 40 ते 50 हजार मतांनी निवडून येतात हे शंकास्पद आहे असं म्हणत जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांवर जोरदार हल्लाबोल केलाय. राज्यात गोरक्षकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लुटण्याचं काम सुरू आहे असा आरोप आमदार इद्रिस नायकवाडांनीही केलाय. महाराष्ट्राचा बिहार होतो की काय अशी परिस्थिती झाल्याचंही नायकवाडांनी म्हटलंय. एक सविस्तर बातमी पाहूयात. बीडमध्ये 2023 साली झालेल्या जाळपोळीच्या घटनांमागे वाल्मिक कराडचा हात असल्याचा दावा आता बाळा बांगर यांनी केलाय. आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील असाच दावा केलेला आहे. 30 ऑक्टोबर 2023ला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बीडमधील वातावरण चिघळलं होतं. आमदार प्रकाश सोळंकेसह काही राजकीय नेत्यांची घरं पेटवण्याचा प्रयत्न झाला होता. मनोज जरांगेंना बदनाम करण्यासाठी ही जाळपोळ वाल्मिक कराडने घडवून आणली असा दावा बाळा बांगरने केलाय. बाळा बांगर हा वाल्मिक कराडचा जुना सहकारी म्हणून ओळखला जातो. याच बाळा बांगरच्या दाव्यासंदर्भामध्ये बोलताना त्यावेळी SIT चौकशी करण्याचे आदेश दिले. मात्र 2 वर्षांमध्ये SIT स्थापनच झालेली नाही असं देखील आमदार सोळंके म्हणालेत. पाहूयात. बीड जिल्ह्यामध्ये जाळपोळ आणि मोठ्या प्रमाणात तोडफोडीची देखील घटना घडली होती. माजलगावमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांचं घर देखील मागच्या वेळेस टार्गेट केलं गेलं होतं. या संदर्भामध्ये SITची घोषणा झाली, पण त्यानंतर पुढं काय झालं हे मात्र कोणाला कळलं नाही. आपल्यासोबत प्रकाश दादा आहेत. दादा, काय सांगाल? मागच्या वेळेस मराठा आंदोलनाचं तीव्र वातावरण होतं आणि त्यावेळेस जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. काय झालं SITचं? नेमकं काय पुढं समोर आलं त्यातून? विधानसभेमध्ये त्यावेळेसचे गृहमंत्री, आत्ताचे मुख्यमंत्री, सन्माननीय
देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर 23च्या अधिवेशनामध्ये या जाळपोळीच्या संदर्भात आम्ही SIT मार्फत तपास करू अशी घोषणा केली होती. परंतु मी जेव्हा तपास केला तर अद्यापपर्यंत या SITचं नेमणूकच झालेली नाही. त्यामुळे पुढं चौकशी करण्याचा प्रश्नच येत नाही. या जाळपोळीमागं कोण होतं? तर मी त्याच वेळेस सांगितलं की हे काही मराठा आंदोलक याच्या जाळपोळीमध्ये नव्हते. काही मराठा समाजाचे असतील, पण ते माझे राजकीय विरोधक होते त्यात प्रामुख्यानं. आणि म्हणून ह्या जाळपोळीच्या मागं आता तर नवीन नवीन खुलासे येत आहेत. बाळा बांगर म्हणत आहेत की ह्या जाळपोळीच्या मागंसुद्धा वाल्मिक कराडचा कट होता. त्याला आमची घरं जाळून मनोज जरांगे दादा पाटलाला मनोजदादाला बदनाम करायचं होतं, त्यांना अटक करायची होती, असं त्यांचा प्लॅन होता असं म्हणतात. परंतु जोपर्यंत SIT चौकशी करत नाही त्या बाबतीत कुठल्याही निष्कर्षाला आपण येऊ शकत नाही. म्हणून ही SITच्या माध्यमातूनच या घटनेचा तपास झाला पाहिजे आणि खरे कोण या पाठीमागं होतं जाळपोळीच्या, हे खरे गुन्हेगार समोर आणले पाहिजेत. यासह पुन्हा पाहुयात बातम्या सुपरफास्ट. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे फेरी विक्रेत्यांसह नागरिकांचीही तारांबळ उडाली आहे. उद्या गणरायाचं आगमन होणार आहे. दरम्यान पावसामुळे गणेश भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. रत्नागिरीच्या दापोली तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे करसगाव नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यानं गावांचा संपर्क तुटला. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प होती. दरम्यान नागरिकांना अडचणींचा सामनाही करावा लागलाय. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आज नांदेड रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे रवाना झाली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभासी पद्धतीने वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवत रेल्वे रवाना केली. दररोज सकाळी 5 वाजता नांदेड येथून ही गाडी निघणार आहे. मालेगावात निवडणूक अधिकारी कार्यालयासमोर आसिफ शेख यांनी आंदोलन केले. विधानसभा निवडणुकीमध्ये 42,000 मतांची चोरी झाल्याचा त्यांनी आरोप केला. त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे पुरावेही सादर केले आहेत. पिंपळी खुर्द ते खडपोली MIDC मार्गावरील वाहतूक पुढील 6 महिन्यांसाठी बंद करण्यात आली आहे. 27 तारखेला पुलाचा काही भाग कोसळल्यानं हा निर्णय घेण्यात आला. 6 महिन्यानंतर पुलावरून वाहतूक सुरू होणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. जुन्नर तालुक्यातील सोनावळे शासकीय आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आलंय. विनापरवानगी परदेशवारी केल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. पिंपळे निलख येथे राहणारा अवघ्या 16 वर्षाचा युवा गिर्यारोहक साई सुधीर कवडे याने लेह लडाखमधील आव्हानात्मक काययात्से 1 या शिखरावर यशस्वी चढाई केली आहे. द अल्पायनिस्ट संस्थेच्या वतीने आयोजित या मोहिमेमध्ये साईने प्रतिकूल हवामानावर मात करत हे यश संपादन केले. गडचिरोली जिल्ह्यामध्ये झालेल्या 4 कोटी रुपयांच्या धान खरेदी प्रकरणी फरार असलेल्या आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचा व्यवस्थापक महेंद्र मेश्रामला पोलिसांनी अटक केली आहे. शेतकऱ्यांकडून धानाची खरेदी करत असताना कागदोपत्री देऊळगावच्या या धान खरेदी केंद्रावर 4 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झालाय.